डॉक्टर संपदा मुंडेंचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलल्याचा संशय। 3 प्रश्न, अन्न मिळालेली उत्तर। मृत्यू झाल्यानंतरही संपदा मुंडे यांचा मोबाईल अनलॉक कुणी केला? मृत्यू झाल्यानंतरही तासभर डॉक्टर मुंडे यांचं व्हॉट्सअॅप चालू कसं होतं? हातावरील हँडरायटिंग डॉक्टर मुंडे यांची नसल्याचा कुटुंबियांचा दावा काय सांगतोय? फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप केले जात आहेत। ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचं सांगितलं जातंय। दररोज या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे होताना दिसतात। संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी नुकताच आता अत्यंत गंभीर असा आरोप केला। महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतरही त्यांचा मोबाईल अनलॉक करण्यासाठी त्यांच्या फिंगरप्रिंटचा वापर केला आणि काही वेळ मोबाईल वापरण्यात आला। महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर बराच वेळ त्या व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन दाखवत होत्या। त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा लास्ट सीन स्टेटसवरून असं स्पष्ट होतं। महिला डॉक्टरने रात्री 1:30 वाजता आत्महत्या केल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं। मात्र रात्री 1:30 नंतर पुढे कित्येक तास महिला डॉक्टरचा मोबाईल वापरला जात होता। मृत्यूनंतरही सोशल मेसेजिंग ॲप ॲक्टिव्ह होते, त्यामुळे कोणीतरी ॲप वापरल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय। SITची स्थापना करून सर्व संशयित आरोपींचे CDR काढण्याची मागणी केली जाते। महिला डॉक्टरवर मोठ्या प्रमाणावरती राजकीय दबाव असल्याचा आरोप केला जात होता। फलटण शहरात भाड्याची रूम असताना देखील महिला डॉक्टरने 2 दिवसांसाठी हॉटेल बुक केल्याने मोठा संशय व्यक्त होतोय। तर दुसरीकडे पोस्टमार्टम रिपोर्ट तोही धक्कादायक आहे। डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला। या अहवालात डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचं नमूद करण्यात आलंय। सोबतच डॉक्टर महिलेच्या शरीरावर इतरत्र कुठेही आघात झालेला नाहीये असंही या अहवालामध्ये सांगण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर महिलेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात होता। तशी शंका खुद्द डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी व्यक्त केली होती। आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिचा मृत्यू गळफास घेतल्यानं झाल्याचं समोर आलंय। डॉक्टर महिलेच्या मृत्यूचे कारण समोर आले असले तरी अजूनही बरेच प्रश्न कायम आहेत। या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे कायम आहे। डॉक्टर महिलेने आत्महत्या केली हे जरी मान्य केलं तरी तिच्या आत्महत्येचं कारण काय होतं याचे ठोस पुरावे अजूनही समोर आलेले नाहीत। दुसरी बाब म्हणजे डॉक्टर महिला PSI बदने आणि प्रशांत बनकर यांच्या संपर्कात होती। मग डॉक्टर महिलेचे या दोघांसोबत कोणत्या विषयांवरती संभाषण झाले होते? त्यांच्यात काही वाद झाले होते का? या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत। तिसरी बाब म्हणजे महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या तळहातावर 7 ओळींचा एक संदेश लिहिला होता। यात बदने आणि बनकर दोघांची नावे होती। मात्र हे हस्ताक्षर डॉक्टर महिलेचं नसल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनीच केला। याच हस्ताक्षराची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आली आहे। याचाही फॉरेन्सिक अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही। त्यामुळे हस्ताक्षराचे गूढ अद्यापही कायम आहे। भविष्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहेच आहे। 23 ऑक्टोबरला ही घटना घडली। आज तारीख आहे 29 ऑक्टोबर। जवळपास 6 दिवस उलटलेत, मात्र अजूनही हस्ताक्षरांचा फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही। 2 दिवसापूर्वी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आहे हे समोर आलंय। मधल्या या 4 ते 5 दिवसांमध्ये बऱ्याचशा घटना घडू शकतात असा अंदाज बांधला जातोय। कारण समजून घ्या, हे सगळी केस जी आहे ती फक्त लव्ह अँगलची दाखवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र त्या मागचे असणारे हात दाबण्याचा प्रयत्न होतोय। यामध्ये माजी खासदार आणि त्यांच्या PAचा उल्लेख आहे। यामध्ये पोलीस प्रशासन, भ्रष्ट अधिकारी आणि दबावाचा उल्लेख आहे। यामध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट कसे बदलले जातात याही मुद्द्याचा संदर्भ आहे। ही सगळी गोष्ट बाजूला करून फक्त ही आत्महत्याच होती आणि पोलीस, खासदार यांचा कुठलाही संबंधच नव्हता हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न होतोय। आता फलटणकडे जर यायचं ठरलं तर पोस्टमार्टम रिपोर्ट कुठे गेला? कोणत्या जिल्हा रुग्णालयाने हा पोस्टमार्टम रिपोर्ट दिला यावर प्रश्न नाहीयेत। कारण डॉक्टर संपदा मुंडे यांनी आधीच आरोप केलेत की पोलीस आमच्यावर दबाव टाकून पोस्टमार्टम रिपोर्ट बदलवण्यास भाग पाडायचे। आरोपी अनफिट असताना सुद्धा त्यांना फिट आहे असं दाखवण्यासाठी दबाव टाकायचे। मग डॉक्टर संपदा यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला गेला असावा असा संशय सुद्धा याच कारणांमुळे घेतला जातोय। कारण संपदा मुंडे स्वतः असा दावा करतायत त्या पत्रांच्या हवाल्याने
की माझ्यावरती पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव असायचा। मग आज एक संपदा मुंडे बाहेर आली आहे, अशा कित्येक संपदा मुंडेंवरती हे दबाव असू शकतात, यावर कोणी बोलणार नाहीये। फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमार्टम रिपोर्ट येण्यासाठी एवढा उशीर का लागतोय? हँडरायटिंग मॅच करण्यासाठी एवढा उशीर का लागतोय? प्रकरण संवेदनशील आहे, राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर आहे, हे सगळं समोर असताना सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास सुद्धा फलटण पोलीसच करतायत आणि संपदा मुंडेंनी आपल्यावरती दबाव सुद्धा फलटण पोलीसच टाकत होते हा दावा केलेला होता। मग ही सगळी चौकशी त्या फलटण पोलिसांच्याच अंडर का दिली जावी? कुटुंबियांचा दावा आहे की SIT स्थापन करावी, मागणी, तर ही केस तिकडे वर्ग का केली जात नाही? पोलिसांचा दबाव होता, ही प्रामुख्याने मुख्य लाईन आहे, त्या पोलिसांची चौकशी का होत नाहीये? PSI बदने आणि त्यांच्या अंडर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी का होत नाहीये? खासदारांचा अँगल का शोधला जात नाहीये? या सगळ्या प्रश्नांवरती बोलणं गरजेचं आहे आणि म्हणून संशय दाटपणे असा वाढलाय की हा पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा बदलला गेला असावा। अर्थात हा संशय। या पलीकडे जाऊन आणखी 3 प्रश्न आहेत। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी काही दावे केले। जर संपदा मुंडे यांचा मृत्यू रात्री 1:30 वाजता झाला होता तर 1:30 वाजून गेल्यानंतर सुद्धा तासनतास संपदा मुंडे यांचं व्हॉट्सॲप कसं चालू होतं? जर असं मान्य करून जर चाललो की त्यांचं नेट ऑन होतं आणि म्हणून त्या लाईव्ह दाखवत होत्या किंवा त्यांचा सीन कोणत्या टायमिंगचा आहे ते कळत होता, तर मग हा व्हॉट्सॲप सीन किंवा मग ते नेट बंद कोणी केलं? आत्महत्या केल्यानंतर डॉक्टर संपदा मुंडे यांचा मोबाईल तर आपोआप लॉक झालाच असेल, मग तो मोबाईल अनलॉक कोणी केला, कसा केला? बदने ज्याने पोलिसांसमोर सरेंडर होण्याआधी त्याचा मोबाईल लपवला अशी जी प्राथमिक माहिती समोर येते, त्या मोबाईलची कडी जोडणं खूप गरजेचं आहे। आणि आरोपी प्रशांत बनकर आणि आरोपी PSI बदने हे दोघेही एकमेकांना ओळखत होते अशा दाट चर्चा सुरू झाल्यात। तो अँगल समोर कधी येणार आहे? सध्याच्या घडीला फक्त डॉक्टर संपदा मुंडे यांचंच चारित्र्य, यांचंच कॅरेक्टर कसं खराब होतं हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र त्या मागचे असणारे 2 ते 3 अँगल नजरअंदाज केले जातात आणि त्यासाठी कारण आहे, जसं संपदा मुंडे सांगत होत्या तसा दबाव। याही अँगलने ही केस गेली पाहिजे अशी ही जी आहे ती मागणी कुटुंबियांकडून होती। आता या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। हा पोस्टमार्टम रिपोर्ट जसा आलाय तसाच आहे की तो बदलला गेला असावा? तुमचा अंदाज काय यावरही जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।